तुमचं अख्ख्या पुस्तकामध्ये एक गोष्ट मगाशी पण आम्ही कार्यक्रम केला त्यावेळेला आम्ही ऑब्झर्व केली, अख्ख्या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदींबद्दल फार आक्षेप किंवा फार स्ट्रेंथ्स त्याच्यामध्ये नाही आहेत. देवेंद्र फडणवीसांबद्दल तर फार काही तुम्ही लिहिलेलं नाही आहे. अमित शहांना तुम्ही फार अमित शहांनी केलं, अमित शहांनी हे केलं, अमित शहांची ईडी. वाय अमित शहा? बघा असं काही नाही की अमित शहा या सगळ्या ऑपरेशन, आता त्याला ऑपरेशनला काय म्हणायचं, सिंदूर तर म्हणता येणार नाही. हे जे का ऑपरेशन त्यांचं होतं त्या ऑपरेशनचं हेड अमित शहाच होते पहिल्यापासून. हे जे काही त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे सगळ्या विरोधी पक्षाचं, हे नरेंद्र मोदी जोपर्यंत दिल्लीमध्ये एकटे होते तोपर्यंत आमच्या त्यांचा काय वाद नव्हता. अमित शहा दिल्लीमध्ये आले आणि सगळे घोटाळे सुरू झाले. मोदींचे आणि आमचे संबंध फार चांगले होते. अमित शहाने जेव्हा दिल्लीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा हे सगळं झाल्यामुळे अमित शहा टार्गेटपेक्षा अमित शहा त्याच्यामध्ये आले ना मध्ये. अमित शहा हे काय नेते नाहीत ना. अमित शहाने हे काय लोकनेते आहेत का? नाही. ते मोदींचे यस मॅन आहेत किंवा बॅकरूम बॉय आहेत असं मी काय म्हणतो. त्यांना गृहमंत्री केलं असा माणूस लागतो कोणालाही. त्यांना चांगल्या प्रकारे या देशात राज्य करता आलं असतं, पण त्यांनी विरोधकांना संपवण्यासाठी अत्यंत निर्घृण मार्गाचा अवलंब केला. सगळ्याच विरोधी पक्ष, म्हणजे मी असं नाही, हे आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये किंवा भारतीय लोकशाहीच्या चौकटीत बसत नाही. तुम्ही विरोधकांचा निवडणुकीत पराभव करा, त्यांचा तुम्ही व्यासपीठावर पराभव करा, वैचारिक पराभव करा, निवडणुकीत पराभव करा, पण आपल्या राजकीय विरोधकाला पूर्णपणे खतम करायचं, त्याच्या कुटुंबियांना खतम करायचं, ही या देशाची संस्कृती आणि परंपरा अजिबात नाही. आम्ही या देशामध्ये अनेक राज्यकर्ते पाहिलेले आहेत, सगळेच पाहिलेत आम्ही. त्यांचा संस्कार आणि त्यांची संस्कृती पाहिलेली आहे. असं आम्ही अशा प्रकारचे क्रूर राजवट या देशात आम्ही कधीच पाहिली नाही. तुम्हाला यामुळं तुमच्या मनामध्ये तो क्षोभ आहे की शिवसेनेनं एकेकाळी अमित शहांना खूप मोठी मदत केली होती, ज्याचा उल्लेख तुम्ही थोडाच केला आहे, अधिक केला नाही आहे. शिवसेनेनं कोणाला मदत केली नाही, शिवसेनेनं सगळ्यांनाच मदत केली. अमित शहांना काय मदत केली? अमित शहा काय फार मोठा माणूस नाही, एक लक्षात घ्या. तुम्ही असं कसं काय म्हणता? ते देशाचे गृहमंत्री झाले, आज असतील उद्या नसतील. देशाचे 7 गृहमंत्री दिल्लीमध्ये बसलेले आहेत, माजी गृहमंत्री. तुम्हाला शिवराज पाटलांचं नाव आठवतंय का? त्या दिवशी ते बीजेपीच्या नेत्यांना भेटायला गेले, आठवतात का? तेवढंच आठवतंय ना तुम्हाला. बघा आता नेतृत्व काय आहे. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्हाला नेते वाटत आहेत, पण आम्ही यशवंतराव चव्हाण पाहिलेले आहेत, आम्ही वसंतदादा पाटील पाहिलेले आहेत, शरद पवार आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत. जे कोणत्याही पदावर नसले तरी जे नेते आहेत ते नेते आहेत. मुख्यमंत्री आहे, मी महसूल मंत्री आहे, मी देशाचा गृहमंत्री आहे, मी प्रधानमंत्री आहे म्हणून नेता. आता या आमच्या दिल्लीमध्ये 4 उपराष्ट्रपती आहेत माझी, कोणाला माहिती आहेत? तुम्ही पदावरून गेलात की नेतृत्व संपलं तुमचं. त्याशिवाय तुम्ही आहात का नेता? लोक तुमच्याकडे येत आहेत का तुम्ही पदावर नाहीत म्हणून? उद्या जर अमित शहा गृहमंत्री नसतील तर त्यांनी सांगावं त्यांची काय स्थिती असेल. ते देशात पण राहणार नाहीत कदाचित. पण तुम्हाला मी प्रश्न हा विचार, तुम्हाला त्यामुळे जास्त बोज आहे का की एकेकाळी बाळासाहेबांनी मदत केल्यामुळे त्यांचं राजकीय करिअर? नाही बघा, या घटना मी कधी लिहू शकलो असतो, पण मी ज्या व्यक्तीबरोबर काम केलं आहे त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या अनेक सिक्रेट मिशनमध्ये आम्ही होतो आणि मला अनेकांनी म्हटलं तुम्ही ते अशी पुस्तकं लिहिली पाहिजेत, बाळासाहेबांबरोबर तुम्ही जे सगळं केलं आहे, अख्खं आयुष्य घालवलेलं आहे राजकारणामध्ये. मी बोललो नाही, मी अशा अनेक गोष्टी ऐकल्यात, पाहिल्यात, अनुभवल्यात आणि प्रत्यक्ष सहभागी झालो आहे. ते पुस्तक लिहिण्यासाठी नाही. माझ्या नेत्यानं मला अत्यंत विश्वासानं आपल्याबरोबर ठेवलं. ते त्यांच्यानंतर त्या गोष्टी एक्सपोज करण्यासाठी नाही आहेत. त्या त्यांच्याबरोबर संपल्या तशा माझ्याबरोबर संपतील, नष्ट होतील. त्याचा मार्केटिंग किंवा त्याचा बाजार करण्याचा स्वभाव आमचा नाही. हा एक मी फक्त लहानसा प्रसंग संदर्भ म्हणून मी दिला की हे लोक जे आहेत सध्याचे राज्यकर्ते, व्यापारी, हे केलेल्या उपकाराची कशी परतफेड करतात किंवा त्यांना कशी जाणीव नाही, हा एक लहान प्रसंग मी माझ्या दृष्टीने तो फार लहान. असे बाळासाहेबांकडे खूप लोक त्या काळात आलेत, आम्ही पाहिलेत, आले आणि गेले. बाळासाहेबांनी कधी कोणाची जात, धर्म आणि पक्ष विचारला नाही. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा ना त्यावेळेला काय घडलं, काय तुम्ही होतात तिकडे त्यामुळे? नक्कीच, त्याशिवाय लिहिणार नाही मी. नाही म्हणजे काय बरं का, मला जेवढं लिहायचं आहे तेवढंच मी लिहिलं.
आणि मला जेवढं बोलायचं आहे तेवढंच मी बोलणार. नाही, कारण तो एवढा कमी लिहिलंय तुम्ही त्याच्यामध्ये. ते पुरेसं आहे ना. नॉर्मली अग्रलेख तुमचे जे आम्ही वाचतो ते असं एकदम मोठे असतात आणि काय म्हणजे तशा ह्याच्यामध्ये ते तुम्हाला तो संदर्भ फार छोटा लिहिलाय तुम्ही. तेवढा पुरेसा आहे ना. पण काय ते काय आहेत आणि बाळासाहेब काय होते समजून घ्यायला तेवढे 2 परिच्छेद पुरेसे आहेत. पण ज्यावेळेस अमित शहा मातोश्रीवर परत आले होते, मला वाटतं अनेक वर्षानंतर आले ते 2019 मध्ये, त्यावेळेस त्यांना आठवलं का ते सगळ्या गोष्टी? बघा त्यांनी का आठवावं ते, आणि मी त्यांना का, ते ओळखतात ना, मला माहिती आहे आम्ही दोघे काय आहोत ते. असं असतं की प्रत्येकाला माहिती आहे ना तेव्हा मी कुठे होतो आणि ते कुठे होते. बरं काय करायचं, हा प्रसंग माझ्यासाठी हा विषय संपला, मी लिहिला आहे, फिनिश, ओव्हर.